न्यूज आपण युवराजला हँडल करायला दिली होती तेव्हा युवराज खोटा साक्षीदार का घेऊन आला? तुझं मन जिंकायला, तुझ्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी. अगं त्याने हे जे काही चुकीचं केलं ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं, हे कळलं नाहीये का तुला? या घरात माझ्या युवराज बद्दल सगळे फक्त वाईट बोलतात. त्याच लोकांच्या तोंडून कौतुकाचे 4 शब्द मिळावेत म्हणून माझ्या युवराजने हे सगळं केलंय आणि तू त्याच्यावर हे असे घाणेरडे आरोप करतेस. तुला सोडवायचं नाही का माझ्या युवराजला? काय काय स्वार्थ आहे तुझा? काय स्वार्थ आहे तुझा यार? पद्मिनी काकू आहो, कौशिकीने या घरासाठी काय काय केलं याची कल्पना नाही आहे का तुला? म्हणून त्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे का आपल्याला? अगं पण ती युवराजवरती खोटा आरोप करत नाहीये, ती फक्त तिच्या मनातली शंका व्यक्त करते. एक मिनिट द्या काकू. मला माहितीये तुम्हाला खूप राग आलाय पद्मिनी काकू, पण युवराजचं आणि गुलाबचं कनेक्शन आहे म्हणून गुलाबने ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्यात युवराज इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. रेप पार्टीमध्ये सुद्धा युवराज इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये. इनफॅक्ट कोणालाही म्हणायचं नाहीये. तारिणी तसं म्हणत नाहीये. तारिणी बोल. ते म्हणजे मला पण असंच म्हणायचंय की जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आपण कुठल्या निष्कर्षावर नको यायला. ए तुझं हे खोटं वागणं आहे ना ते थांबव आता. तुला काय काय शोधायचंय? कोणतं सत्य आता शोधायचंय तुला? हे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय, कळलं? तुझ्यामुळे. तुम्ही लोक या घरात आलाच नसतात ना आज माझं युवी लॉकअप मध्ये नसतं. माझ्या युवीने काही चुकीचं केलेलं नाहीये. माझ्या युवीने काही केलेलं नाहीये. कोणीतरी त्याला सोडवायचा प्रयत्न नाही करत मला माझा युवी काही झालं तरी घरी हवाय. मला